हॅलो, कसे आहात सर्वजण? घरी आहात, सुरक्षित आहात ना? आज सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्या श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या बळावरती हा महाराष्ट्र उभा आहे त्या सर्वांना सलाम. काल आपण राजकीय पत्रकारिता याविषयीची माहिती पाहिली, किंवा राजकीय म्हणजे काय आणि पत्रकारिता म्हणजे काय याची माहिती पाहिली. आज आपण राजकीय पत्रकारिता याचा अर्थ, व्याख्या आणि स्वरूप ही गोष्ट पाहणार आहोत. आता राजकीय पत्रकारिता हे आपण कालच पाहिलं की अनेक शाखांपैकी एक शाखा आहे, पण ती खूप मोठी आणि विस्तृत अशी शाखा आहे. राजकीय पत्रकारितेची सुरुवात ही आजच आहे का? नाही. ही स्वातंत्र्यापूर्वीपासून राजकीय पत्रकारिता भारतामध्ये पाहायला मिळते, किंबहुना अनेक देशांच्या स्वातंत्र्याच्या आधी ह्या पत्रकारितेला पार्श्वभूमी आहे असं आपल्याला दिसेल. भारतीयांद्वारे असं कोणतंच वृत्तपत्र नव्हतं की ज्यामध्ये ब्रिटिशांविरुद्ध लेख लिहिलेले नव्हते किंवा ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवलेला नव्हता. म्हणजे भारतीय वर्तमानपत्र ही त्यावेळेस स्वातंत्र्य मिशन याने प्रेरित झालेली होती. आणि अशा पद्धतीने स्वातंत्र्यानंतर जेव्हा भारतामध्ये लोकशाही तंत्राची स्थापना झाली आणि या शासन व्यवस्थेमध्ये पत्रकारितेचं दायित्व खूप वाढलं. पत्रकारिता शासक आणि शासित यांच्यामध्ये घट्ट वीण तयार करणारं असं एक माध्यम बनलं. सत्ताधारी पक्षाच्या धोरणाबाबत जनमानसाला अवगत करणं, त्यांना माहिती करून देणं आणि जनमानसाच्या ज्या भावना आहेत या शासकांपर्यंत पोहोचवणं आणि हे माध्यमांचं महत्वाचं उत्तरदायित्व असं बनलं. देश आणि परदेशातील लहानातील लहान ते मोठ्यातली मोठी अशी राजकीय हालचाल याबाबत सर्वसामान्य जनता ही जोडली गेली. येथे संपूर्ण श्रेय जे आहे ना हे पत्रकारितेला जातं. राजकीय बातम्यांसाठी इंडिया टुडे, द वीक, आउटलुक, द टाइम यासारखी वृत्तपत्र ही खूप महत्वाची आहेत. राजकीय पत्रकारिता म्हणजे केवळ करिअर नाहीये, तर हे पुष्कळ लोकांसाठी एक जीवनशैली आहे. अर्थात राजकीय पत्रकारिता ही प्रत्येक ठिकाणी सारखी असते का? अजिबात नाही. देश जसा बदलेल, देशाची सामाजिक स्थिती बदलेल, आर्थिक स्थिती बदलेल, त्या पद्धतीने ही पत्रकारिता बदलत जाते. म्हणजे आता इथे आपण असं म्हणता येईल की ही पत्रकारिता सतत विकसित होते, प्रवाहित होत असते. आणि तंत्रज्ञानाचा तर आता अलीकडच्या काळामध्ये त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आता पत्रकारितेचा अर्थ ज्यावेळेस आपण समजून घेतो, राजकीय पत्रकारितेचा अर्थ ज्यावेळेस आपण समजून घेतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी नमूद कराव्या लागतील आणि त्यातून आपल्याला हा अर्थ अधिकाधिक समजू शकेल. पहिली बाब याच्यामधली म्हणजे अवतीभोवती ज्या काही राजकीय घटना घडतायत त्याविषयी जनतेला जागृत ठेवणं, त्यांचं अन्वयार्थ लावण्यासाठी सहकार्य करणं आणि त्यायोगे ज्या काही घडणाऱ्या घटना आहेत त्यांचं महत्व हे जनतेपर्यंत पोहोचवणं. ते कसं आहे, किती आहे हे लक्षात आणून देण्याचं कार्य पत्रकारितेद्वारे केलं जातं. दुसरं म्हणजे सरकारी कामकाज आहे. जुन्या हितांच्या दृष्टीने सामाजिक अशा शासकीय संस्थात्मक कार्यावर देखरेख ठेवण्याचं कार्य करणं. मानवी हक्कांचं उल्लंघन होत असेल तर ते होऊ न देणं आणि जिथे होत असेल तर तिथे नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करण्याचं महत्वाचं काम हे माध्यमं करतात असं आपल्याला दिसेल. तिसरं आपल्याला सांगता येईल की लोकशाही आणि सामान्य दृष्टिकोनातून सामान्यपणे 3 महत्वाचं काम ही राजकीय पत्रकारिता करते. एक म्हणजे लोकांना स्वतंत्र आणि स्वयंशासित करण्यासाठी मजबूत करणं, दुसरं म्हणजे सत्तेत असणाऱ्या लोकांची तपासणी करणं आणि तिसरं म्हणजे टेहळणी बुरुज म्हणून काम करणं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सार्वजनिक जागा आहेत किंवा राजकीय चर्चा आहेत यासाठी एक महत्वाचं एक व्यासपीठ म्हणून काम करणं. आता इथे राजकीय पत्रकारिता काय करते? नागरिकांना राजकारणाविषयीची माहिती देते, त्यातल्या समस्या काय आहेत ते समजून घेण्यासाठीही मदत करते. भ्रष्टाचार, गैरव्यापार होत असेल तर ह्या गैरवापर रोखण्यासाठी सुद्धा मदत करते. आणि राजकीय विषयावरील चर्चा यांना मदत सुद्धा या माध्यमांद्वारे केली जाते. चौथी गोष्ट आपल्याला सांगता येईल की राजकीय पत्रकारितेमध्ये राजकारण आणि राज्यशास्त्र या दोन्ही पैलूंचा समावेश होतो. म्हणजे बघा की आपण राज्यशास्त्रामध्ये ज्या गोष्टी किंवा ज्या संस्थांचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये करतो, उदाहरणार्थ लोकशाही आहे, हुकुमशाही आहे, राष्ट्रवाद आहे किंवा लष्करशाही आहे, एकाधिकार आहे, या सगळ्यांचा या शासनामध्ये राज्यशास्त्रामध्ये अभ्यास महत्वाचा ठरतो. तर राजकीय पत्रकारितेमध्ये या शासनाची अवलोकन आणि माहितीची प्रक्रिया ही महत्वाची ठरते.
पाचवा अर्थ आपल्याला सांगता येईल की राजकीय पत्रकारिता मतदारांना आपलं मत तयार करण्यासाठी आणि त्यांच्यावरती जे काही प्रभाव आहेत, मग ते प्रभाव कोणते असतील, सामाजिक असतील, स्थानिक असतील, राष्ट्रीय असतील, या सगळ्यांना या विषयांमध्ये सहभागी होण्यासाठी माहिती पुरवतं. नागरिकांना त्यांचे जीवन, त्यांचे समुदाय, त्यांचे समाज आणि त्यांचे सरकार याविषयी शक्य तितकी माहिती पुरवून त्यांना उत्तम निर्णय घ्यायला मदत करण्याचं कार्य हे राजकीय पत्रकारितेच्या माध्यमातून होतं असं आपल्याला दिसेल. सातवं आपल्याला सांगता येईल की ऑक्सफर्ड रिसर्च ज्ञानकोश यांनी याविषयी अशी व्याख्या केली की राजकीय पत्रकारिता ही पत्रकारितेतील सर्वात प्रमुख आहे. लोकशाहीच्या कार्यासाठी ही राजकीय पत्रकारिता आवश्यकच आहे. आदर्शपणे राजकीय पत्रकारितेची माहिती प्रदाता, वॉचडॉग आणि राजकीय चर्चेसाठी मंच म्हणून कार्य केलं पाहिजे, ज्या योगे नागरिकांना राजकीय बाबी समजून घेता येऊ शकतील आणि सत्तेचा गैरवापर हा रोखता येऊ शकेल. आता हा झाला अर्थ. आपण याच्याकडे वळूयात आता की राजकीय पत्रकारितेचे मुख्य उद्देश काय आहेत, का हेतू आहे, का ही स्ट्रीम आहे किंवा राज्यशास्त्र ह्या अभ्यासामध्ये, या विद्याशाखेमध्ये राजकीय पत्रकारिता हे नेमकं काय आहे, त्याचे काय हेतू आहेत, कशासाठी ही पत्रकारिता केली जाते. तर पहिलं आपल्याला सांगता येईल की लोकांच्या ज्या काही राजकीय इच्छा आहेत, भावना आहेत, आकांक्षा आहेत आणि त्यांच्या गरजा आहेत, ह्या समजणं, या समाजाच्या प्रक्रियेमध्ये समाजातील लहानात लहान वर्ग ते मोठ्यातल्या मोठ्या वर्गात सर्वांच्या भावनांचा समावेश होतो. इथे हे लक्षात ठेवा की राजकीय पत्रकारितेमध्ये कोणत्याही भेदभावाला जागा नाही. सगळ्या वर्गांचं प्रतिनिधित्व करणं हे खरं तर सगळ्याच पत्रकारितेचा प्रमुख धर्म आहे. दुसरा हेतू आपल्याला सांगता येईल की समाजातील सर्व वर्गांच्या राजकीय भावना समजावून घेणं आणि त्यांना अशा प्रकारे व्यक्त करणे की ज्यामुळे शिक्षित असेल किंवा अशिक्षित असेल या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींच्या अभिव्यक्ती ह्या सहजपणे समजू शकतील. तिसरा हेतू आहे राजकीय पत्रकारितेमध्ये अभिव्यक्ती निर्भयता देणं. आता ही अभिव्यक्ती अनेक मार्गाने आपण व्यक्त करत असतो, मग ते आपण बोलत असतो, ते आपण लिहित असतो किंवा आपली कृती असते, तर त्याला एक निर्भयता, एक निडरपणा त्यामध्ये आणणं आणि ही अभिव्यक्ती भयमुक्त असणं याचा समावेश आहे. किंबहुना समाज सुधारक ही पत्रकारितेची भूमिका असते, ती असायला पाहिजे. चौथं आपल्याला सांगता येईल राजकीय सामाजिक संरचनेमध्ये राहून त्याचे दोष दूर करणं. पाचवा हेतू आपल्याला सांगता येईल की राजकीय पत्रकारितेचं हे पण दायित्व आहे की समाज विघातक जे काही जुने राजकीय विचार आहेत त्यांच्या जागी नवीन विचारांची पुनर्स्थापना करणं म्हणजे समाजाचा एक सहाय्यक म्हणून काम करणं. तसंच समाजामध्ये नवीन विचारांची स्थापना करणं हे सुद्धा राजकीय पत्रकारितेचं लक्ष आहे, ते असायला पाहिजे. पुढचं आपल्याला सांगता येईल सातवा मुद्दा, राजकीय पत्रकारिता मतदारांना त्यांचा दृष्टिकोन शोधण्यासाठी आणि त्यांच्यावर होणारे जे परिणाम आहेत, हे परिणाम होणारे म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा इतर बाबींमध्ये भाग घेण्यासाठी माहिती पुरवण्याचं एक साधन आहे किंवा तसा विचार ते करतं. म्हणजे लोकांच्या या जीवनावर आणि समाजावर वेगवेगळे परिणाम करणाऱ्या ज्या घटना आहेत या घटनांचं संशोधन करणं, त्याचा अहवाल देणं आणि विविध प्रकारच्या पत्रकारिता या समाजावरती प्रभाव पाडत असतात, प्रेक्षकांना आकर्षित करत असतात आणि वस्तुनिष्ठपणे माहिती देतात. भारतीय राज्यघटनेने सुद्धा आविष्कार स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार म्हणून मान्य केलेलं आहे आणि भारतीय पत्रकारितेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय जर आपण पाहिले तर हे पत्रकारांच्या मूलभूत आविष्कार स्वातंत्र्याचे रक्षण करणारे असे ठरले आहेत. आता आपण इथे अर्थव्याख्या पाहिलंय किंवा हेतू पाहिलाय, त्यानंतर आपल्याला वळायचं आहे राजकीय पत्रकारितेचे स्वरूपाकडे. आता हे स्वरूप काही मुद्द्यांनी आपल्याला सांगता येणार आहे की मुद्रित आहे, दृकश्राव्य माध्यम आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे आणि न्यू मीडिया आहे.
याद्वारे आपल्याला ते व्यक्त करायचं आहे. आता आपण इथं स्वरूपामध्ये हे याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत आणि नंतर आपण जेव्हा माध्यम पाहणार आहोत त्या माध्यम या प्रकरणामध्ये किंवा या वेळेस ज्यावेळेस बोलू आपण त्याचा डिटेल्सपणे आढावा घेणार आहोत. आता राजकीय पत्रकारिता ही सरकार, राजकारण आणि राजकीय उमेदवार, बघा 3 गोष्टी, सरकार, राजकारण आणि राजकीय उमेदवार यावरती लक्ष केंद्रित करते. यामध्ये स्थानिक आहे, राष्ट्रीय आहे, आंतरराष्ट्रीय आहेत, या सगळ्या बातम्या यांचा राजकीय हालचाल या विविध यांचा समावेश यामध्ये होत असतो. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या हालचाली असतील, राजकीय प्रक्रिया असतील, राजकीय कार्यांचे परिणाम आहेत किंवा राजकीय बातम्यांचा अहवाल देणं आहे, त्यांचा तपास करणं आहे आणि तसंच जे काही लोकांना राजकीय घडामोडींची माहिती उपलब्ध करून देणं म्हणजे वॉच डॉग रिपोर्टिंग इथे केलं जातं. राजकीय पत्रकारिता ही छापील आहे, डिजिटल आहे आणि विविध जी माध्यम आहेत या माध्यमांद्वारे ती केली जाते. आता इथे एक पक्क लक्षात ठेवा की प्रत्येक देशातील शासन व्यवस्था, राजकीय विचार प्रणाली, तिथली आर्थिक व्यवस्था ही वेगवेगळी आहे आणि याप्रमाणे राजकीय पत्रकारितेचं स्वरूप हे बदलत जातं. म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे ते एकसारखं नाहीये, ते विकसित आहे, पण त्या देशातल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सगळ्याच गोष्टीनुसार हे स्वरूप बदलत आहे असं आपल्याला दिसेल. म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहूयात की जिथे ज्या देशांमध्ये अधिकारशाही आहे किंवा हुकुमशाही आहे, लष्करशाही आहे, तिथे कर असेल, जमीन असेल, दंड असेल इत्यादी ज्या आर्थिक उपाययोजना आहेत किंवा यंत्रसामग्री आहे, कागद असेल किंवा वीज पुरवठा असेल, यावरचं जे नियंत्रण आहे आणि तुरुंगवास अशा उपायांनी ही अधिकारवादी पद्धतीतील पत्रकारिता नियंत्रित केली जाते. तर स्वातंत्र्य या मूल्याला सर्वोच्च स्थान देणार म्हणजे भारताचं उदाहरण आपण घेऊ शकतो, इंग्लंडचं उदाहरण आपण इथे घेऊ शकतो, अमेरिकेचं उदाहरण आपण इथे घेऊ शकतो, जिथे स्वातंत्र्य या मूल्याला खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे. अगदी राज्यघटनेपासून हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. अशा देशांमध्ये ही पत्रकारिता वेगळी असणार आहे. तर संमती शासन व्यवस्थेमध्ये यांच्या हातात सत्ता असावी किंवा साम्यवादी व्यवस्था चालू राहावी या दृष्टीने वेगळी पत्रकारिता केली जाते. म्हणजे साम्यवादी व्यवस्थेमध्ये धोरणावरती टीका करण्याला बंदी असते, परंतु धोरणामध्ये ज्या काही अंमलबजावणी आहेत यामधील त्रुटींवरती टीका केली जाऊ शकते. या व्यवस्थेमध्ये वृत्तपत्रांची मालकी ही सरकारकडे असते आणि प्रकाशनपूर्व अभ्यावेक्षण, तुरुंगवास, बडतर्फी, दंड अशा उपायांनी या व्यवस्थेमधील पत्रकारिता ही नियंत्रित केली जाते. आता राजकीय पत्रकारिता विविध माध्यमांद्वारे जसं मुद्रण आहे, प्रसारण आहे, ऑनलाईन रिपोर्टिंग आहे याद्वारे केली जाते. डिजिटल मीडियाचा वापर वाढला आहे. प्रचार, राजकारण, घटना, बातम्या, उमेदवारांसाठी एक सुलभ असं व्यासपीठ त्यामुळे प्रदान झालेलं आहे. द न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट सारख्या राजकीय पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असलेल्या माध्यमांमुळे या माध्यमांचा वापर वाढलेला आहे, वाढ झालेली आहे. यामध्ये छापील आणि प्रसारण राजकीय बातम्या यांचा उपयोग, प्रचार आणि निवडणूक यांची अद्ययावत माहिती या संदर्भात करण्यात आलेला आहे. आता आज लोक काय होतं, काय आहे यासाठी कशावर अवलंबून आहेत, तर प्रेसवर अवलंबून आहे. म्हणजे आपण काय पाहतो, अरे ही माहिती आपल्याला कुठून मिळेल, तर ही प्रेसमधून मिळेल, मग ती कुठल्याही माध्यमातून आपल्याला मिळू शकेल. मग यावरतीच राजकीय पत्रकारितेचं स्वरूप अवलंबून आहे. मग त्यातलं पहिलं माध्यम आहे मुद्रित राजकीय पत्रकारिता किंवा त्याला वृत्तपत्र असं म्हटलं जातं. 18व्या शतकामध्ये वृत्तपत्रे किंवा मासिकं ही माहिती देण्याचं एक प्रभावी माध्यम होतं. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 21व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आता नवीन डिजिटल आहे किंवा नेटवर्किंग संवाद तंत्रज्ञानामध्ये खूप वाढ झालेली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये गुप्त पत्रके, पत्रकारिता किंवा संपादकीय यांना फार मोठ्या प्रमाणात एक स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतना यापासून मिळालेली आहे आणि याच्यातूनच विशाल अशा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्याची परिणिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. भारतीय राष्ट्र जनमाध्यमांचा वाटा खूप मोठा यामध्ये राहिलेला आहे. या वृत्तपत्रांमध्ये संपादकीय आहे किंवा अग्रलेख आहे यांनी तर खूप महत्वाची भूमिका पार पडलेली होती आणि जनतेला राजकीय परिस्थितीची माहिती करून दिली होती. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये
जिथे काही या स्वातंत्र्याच्या चळवळी होत्या किंवा आंदोलने होती, 1857चं उठाव म्हणूयात आपण किंवा बंड होतं, हे सगळं या आधारस्तंभावरती ती उभी होती किंवा ज्ञानप्रकाश सारख्या वृत्तपत्रांनी ह्या सगळ्यांचा उहापोह खूप मोठ्या प्रमाणावर केलेला होता. आता ही जी न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता, कायदे मंडळ, राज्य शासन या 4 स्तंभावरती लोकशाही व्यवस्थेची इमारत उभी असते. ही जी कल्पना आहे ही प्रथम मॅकेलो या तत्वज्ञानाने 1828 मध्ये कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री या नावाचा निबंध लिहिला होता आणि त्या निबंधामध्ये त्याने हे सगळं लिहिलेलं होतं. वृत्तपत्राच्या संदर्भामध्ये मॅकेलो असं म्हणतो की ती चौथी शक्ती आहे. मानवी जीवनाचं चौथी शक्ती कशी बघा, मानवी जीवनाचं नियमन करणारी धर्मसत्ता म्हणजे लॉर्ड स्पिरिच्युअल, राजसत्ता लॉर्ड टेम्पोरल आणि लोकसत्ता कायदे मंडळ या 3 शक्तीप्रमाणे नाही तर त्यापेक्षा अधिक महत्वाची शक्ती म्हणजे पत्रकारिता, प्रेस गॅलरी ही होय. आणि या उद्गारातून पत्रकारितेचं महत्व व्यक्त होतं. राजकारण आणि समाजकारण ही 2 क्षेत्र आजही बातम्यांच्या केंद्रस्थानी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. केसरीसारखं वृत्तपत्र एक जहाल विचारांचं मुखपत्र होतं. राजकारण हे सर्वच जीवनाला व्यापून टाकलेलं असल्यामुळे किंवा स्वातंत्र्यपूर्व वृत्तपत्रांची भूमिका ही सामाजिक सुधारणा करण्याची होती, तसेच स्वातंत्र्याविषयीची जागृती करण्याची होती. त्याचबरोबर त्यावेळेस ज्या काही अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा सुरू होत्या यावरती सुद्धा ही वृत्तपत्र प्रहार करत असत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आता कसं स्वरूप होतं बघा की त्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हाताने पत्रकं लिहिली जात असत आणि ती सार्वजनिक ठिकाणी चिकटवली जायची. म्हणजे मुद्रण कलेचा त्यावेळेस ती किंवा जे छापखाना आहे याचा शोध नव्हता, त्यावेळेस ती हाताने लिहिली जायची आणि भिंतीवरती ती चिकटवली जायची सार्वजनिक ठिकाणी जिथे ती लोकांना दिसणार आहेत. असंच एक इसवीसनपूर्व 59 मध्ये डेली इव्हेंट हे रोम मध्ये अशा प्रकारचं बातमीपत्र होतं सगळ्यात आधी. आता वर्तमान काळामध्ये त्याचं स्वरूप खूप बदललेलं आहे आपण पाहतो आणि त्याचबरोबर समाज प्रबोधन आणि राष्ट्रवादी भावनेविषयी एक प्रखरतेने जागृती केली जात असे. आता याबाबत काही उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतील की अमेरिकेमध्ये 1967 नंतर काही पत्रकारांनी व्हिएटनाममधील अमेरिकनच्या ज्या घोडचुका आहेत यावरती संशोधन केलं आणि ते संशोधन करून वृत्तपत्रांमध्ये लिहायला सुरुवात केली. परिणामतः काय झालं, जनमताचा रेटा खूप वाढला आणि अमेरिकेला व्हिएटनाममधून माघार घ्यावं लागले. हे पत्रकारितेचं यश आहे. दुसरं आपल्याला सांगता येईल की पेंटागॉन पेपर्स या नावाने पत्रकारितेचा हा जो कालखंड आहे हा खूप प्रसिद्ध झालेला आहे. वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकातून गाजलेलं वॉटरगेट प्रकरण आहे हे पण पुढे उघड करण्यात आलं आणि परिणामी त्यावेळेस राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता. भारतात सुद्धा जर आपण पाहिले काही उदाहरणं तर मध्य प्रदेशामध्ये आदिवासी भागांमध्ये कमलासारख्या स्त्रियांची विक्री होणं किंवा भागलपूरच्या तुरुंगामध्ये कैदी गुन्हेगारांच्या डोळ्यामध्ये ऍसिड घालण्याचा प्रकार होत होता तो असेल किंवा किओ या कंपनीशी भारत सरकारने जो करार केलेला होता तेल खरेदीचा त्यातला जो व्यवहार होता तो असेल किंवा महाराष्ट्र राज्यातील जे उच्च पदस्थ असे आहेत यांनी सिमेंट आणि त्या बदल्यात मिळवलेल्या देणग्या किंवा बोफोर्स खरेदी प्रकरण आहे त्यामध्ये उच्च पदस्थाने घेतलेली लाच असेल, हे अनेक प्रकरणं ह्यामध्ये आपल्याला सांगता येईल. तर अशा ह्या प्रकरणांची इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे, हिंदू यासारख्या वृत्तपत्रांनी एक शोध पत्रकारितेचा अवलंब केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता संगणकीकरण झालेल्या वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्र यांच्या साह्याने किंवा मेम्स असतात त्याविषयी आपण अधिक माहिती पुढे घेणार आहोत. यांच्या साह्याने ही जागृती केली जाते. तसेच आता समाज प्रबोधक जाहिराती या सरकारद्वारे वृत्तपत्रांमध्ये पान भरून पाहायला मिळतात. स्वातंत्र्यपूर्व वृत्तपत्रांमध्ये अर्थकारण नव्हतं, महत्वाचा बदल लक्षात घ्या. तर समाज जागृती होती आणि स्वातंत्र्य चळवळींची माहिती आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची जागृती या विषयावर अधिक लेखन होत असे. पण आता काय झालंय, वृत्तपत्रांमध्ये अर्थकारण हे प्रचंड प्रमाणात आलेलं
आहे बदल झालाय अर्थकारणाचा प्रचंड. राजकीय पक्षांची, राजकीय नेत्यांची माहिती ही मोठ्या प्रमाणामध्ये आता वृत्तपत्रांमध्ये दिली जाते. म्हणजे या स्पर्धेच्या युगामध्ये वृत्तपत्रांनी पण आपली कात टाकलेली आहे आणि आता ही वृत्तपत्र आपल्याला ऑनलाईनही वाचायला मिळतात. काही विविध मासिकं आहेत, त्रैमासिकं आहेत, वार्षिके आहेत, हेही या मुद्रित माध्यमांचा एक भाग आहे. पुढचा स्वरूपामधला मुद्दा आहे तो म्हणजे श्राव्य माध्यम. आता श्राव्य माध्यम म्हटलं तर आपल्या समोर काय येणार आहे? रेडिओ येणार आहे. म्हणजे रेडिओ मार्फत समाजापर्यंत खूप संदेश पोहोचवले जातात. याची माहिती आपण पुढच्या काही एपिसोडमध्ये, मालिकांमध्ये घेणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळांमध्ये 19व्या शतकात रेडिओ हे माध्यम खूप मोठ्या प्रमाणात प्रभावी होतं. जे निरक्षर आहेत यांच्यासाठी तर ते प्रभावी होतच, पण जे साक्षर आहेत यांना सुद्धा माहिती मिळण्यासाठी हे माध्यम प्रभावी होतं. त्याचबरोबर टेप रेकॉर्ड होतं, कॅसेट होत्या. हे माध्यमांद्वारे जनप्रबोधन केलं जायचं. आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की रेडिओचा प्रभाव थोडा कमी होतोय, पण तो संपलाय का? नाही, तो संपला नाहीये. म्हणूनच मन की बात सारखे कार्यक्रम रेडिओवरती प्रसारित होत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. तिसरं जे स्वरूप आहे याचं ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यम. यालाच आपण दृकश्राव्य माध्यम असं म्हणतो. आता ह्या दोन्ही जे आपण आधीचे मुद्रित आणि जे रेडिओ माध्यम पाहिलेलं आहे त्या तुलनेमध्ये हे माध्यम जरा अधिक प्रभावी आहे. म्हणजे चलचित्रांद्वारे व्यक्ती किंवा एखादी संस्था आपले विचार ह्या दृकश्राव्य माध्यमांद्वारे प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यामध्ये दूरदर्शन आहे किंवा अनेक ज्या वाहिन्या आहेत, या वाहिन्यांना आपण ज्यांना चॅनल्स असं म्हणतो, यालाच प्रकाशवृत्त वाहिन्या असंही म्हटलं जातं. आता ह्या विविध प्रकाशवृत्त वाहिन्यांद्वारे राजकीय मुलाखती आहेत, राजकीय चर्चासत्रे आहेत, याद्वारे लोकांना शासनविषयक माहिती मिळते, त्यांची जाणीव वाढते आहे. सद्यस्थितीमध्ये याचं स्वरूप खूप बदलत आहे, हे पण इथे लक्षात घ्या. नाटक आहे, चित्रपट आहे, याद्वारे पण प्रबोधन आता होत आहे. याची सविस्तर माहिती आपण काही पुढच्या एपिसोडमध्ये अधिक पाहूयात. पण आता आपण स्वरूप पाहतोय म्हणून ती थोडक्यात त्याची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोच करते आहे. त्यानंतरचं पुढचं माध्यम आहे ते म्हणजे न्यू मीडिया. औद्योगिकरणाच्या विकासाबरोबरच बातम्यांच्या जगात पण क्रांती झाली आणि ज्या बातम्यांसाठी पूर्वी अधिक श्रम किंवा वेळ हा खर्च करावा लागायचा, तर त्या बातम्या आता सहजपणे प्राप्त होतात. म्हणजे यामध्ये कम्प्युटर आला, लॅपटॉप आला, इंटरनेट आला, मोबाईल फोन आला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आलं, वेबसाईट आलं, फॅक्स आलं, फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं, ज्या माध्यमांद्वारे मी तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकते. आणि वेब पत्रकारिता, www, वर्ल्ड वाईड वेब, या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती सूचना देण्यासाठी एक सशक्त आणि धारदार असं साधन उपलब्ध झालं. आणि वेबचे मूलाधार काय आहेत? तर कम्प्युटर आहे आणि इंटरनेट आहे. आणि कोणतीही व्यक्ती या दोन माध्यमांद्वारे किंवा वेबवरती सूचना देऊ शकतात, तसंच उपलब्ध सूचना ह्या वाचू शकतात. काही वेळा बघा, इथे आपण एक चूक करतो बरं का. काय? वेब आणि इंटरनेट हे दोन शब्द सारखेच आहेत असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये. आता यातला बदल आहे ना, तो अगदी नक्की लक्षात ठेवा की हे वेब आणि इंटरनेट ही दोन सारखे नाहीयेत, त्यांच्यामध्ये बदल आहे. काय आहे? तर वेब ही एक सेवा आहे आणि इंटरनेट हे ते सेवा देणारं साधन आहे. म्हणजे फेसबुक मधील संदेशाद्वारे मतदान पद्धतीवरती परिणाम होण्याची शक्यता असते आणि या माध्यमांद्वारे राजकीय पत्रकारितेमध्ये अनेक बदल होत आहेत. नागरी पत्रकारितेमध्ये सुद्धा या साधनांचा आधार घेऊन वाढ होते आहे असं आपल्याला दिसेल. पत्रकार आणि नागरिक सहजपणे आता शासनावरती लक्ष देऊ लागलेले आहेत. तसेच शासनाविषयी जी माहिती आहे ती अवगत पण करून घेत आहेत आणि याद्वारे ऑनलाईन फीडबॅक आहे, ऑनलाईन पोल आहे, हे पण घेतले जातात. आणि अद्ययावत माहिती ही जनतेपर्यंत, शासनापर्यंत पोहोचली जाते. राजकारणी निर्णय घेतात, जनतेच्या वतीने ते कार्य करतात आणि या निर्णयांचं विश्लेषण पत्रकार करतात आणि त्याचे परिणामांबद्दल जनतेला ते अहवाल देतात. राजकीय पत्रकारितेमध्ये हे महत्वाचं कार्य आहे. आणि या पिढीमध्ये लोकांचा वेळ आणि जे लक्ष आहे हे सोशल मीडियाकडे आता
वळालेला आहे. फेसबुक, ट्विटर यासारखे जे प्लॅटफॉर्म आहेत हे आता ओपन डॉक्युमेंट ठरलेले आहेत. 21व्या शतकामध्ये पत्रकारिता आणि राजकारण या दोन्हीमध्ये खूप नाट्यमयपणे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि पारंपरिक मास मीडियाची स्थिरता आणि घसरण यामुळे अनेक नवीन डिजिटल आणि नेटवर्क असलेल्या दळणवळण तंत्रज्ञानाचा उदय झालेला आहे आणि अर्थातच याचा खोलवर परिणाम असा राजकीय पत्रकारितेवरती पडलेला आहे. फ्रेंड्स, आज आपण राजकीय पत्रकारितेचा अर्थ आणि त्याचं स्वरूप समजावून घेतलं. पुढच्या भागामध्ये आपण याच्या व्याप्तीकडे जाणार आहोत. काल जी माहिती किंवा जो व्हिडिओ मी एडू कॉर्नर या आपल्या चॅनेलद्वारे सादर केला त्याला खूप छान आणि भरभरून आपण प्रतिसाद दिला. आपल्याला ही माहिती आवडतीये, आपल्याला ती उपयुक्त ठरते, याच्यामध्ये खरंच खूप आनंद ह्या गोष्टीचा मला होतोय. आणि माझ्याकडून अशाच पद्धतीने अजून अद्ययावत माहिती असलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. ते आपल्यापर्यंत लगेच पोहोचण्यासाठी या आपल्या एडू कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स येतील आणि अद्ययावत असा त्वरित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. घरी राहा, सुरक्षित राहा.